नमस्कार आणि वेलकम आर्टेक एज्युकेशन या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्या कर्तृत्वाने आपल्या कर्माने जगामध्ये अजरामर होणारे अनेक असे महामानव आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले की आम्ही कुठं पण कमी नाही। अशाच एका हिऱ्याच्या खाणीमध्ये जन्मलेला एक वीर सुपुत्र ज्याने स्वतःच्या वर्णभेदाविरुद्ध त्यानंतर मिळणाऱ्या वागणुकीविरुद्ध सरकारच्या विरोधात आवाज वाढवून आणि सरकारच्या विरोधात उभं राहून स्वतः त्यासाठी तुरुंगामध्ये सजा भोगून आपलं आयुष्य व्यतीत केलं। परंतु ज्या नियतीला जे मान्य होतं आणि जे नियतीला जे हवं होतं तेच शेवटी प्रत्यक्षात झालं आणि त्याचे जे कारकीर्द आहे तर ती अख्ख्या जगाने बघितली। व्यक्तीविषयी विशेष बघणार आहोत आणि ते म्हणजे नेल्सन मंडेला। या ठिकाणी आपल्याला 18 जुलै हा दिवस केवळ एका महान नेत्याचा वाढदिवस नाही, तर हा दिवस आहे माणुसकी, समता आणि शांतीचा विजय साजरा करण्याचा। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर नेल्सन मंडेला एक नाव आहे जे संघर्ष, सहिष्णुता आणि परिवर्तनाचं प्रतीक बनलं। 27 वर्ष तुरुंगात काढूनही त्यांनी द्वेष कधी केला नाही। त्यांनी प्रेम, माफी आणि एकतेचा मार्ग निवडला। आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपल्याला हे लहान कृतीनं मोठा बदल घडवता येतो। आपणही त्याच्या वारसाचा भाग होऊया। आज एका गरजूच्या चेहऱ्यावर हसू आणूया आणि म्हणतात ना की बी द लेगसी। शब्द होते शस्त्र जे अन्यायाविरुद्ध उठले, पण शांततेसाठी मात्र ते वापरले। ते म्हणत प्रत्येक पिढीकडे आहे जग बदलण्याची ताकद आणि त्यांनी खरंच जगाला आपल्या ताकदीनं आणि जग बदलून दाखवलं। आज आपण त्यांच्या स्वप्नांना हात देऊया। सेवा, दया आणि एकमेकाच्या मार्गाने त्या ठिकाणी आपण इतरांची मदत करूया आणि आपण हा मानवता धर्म वाढवूया। 18 जुलै चला आपणही त्यांच्या वारशाचा एक भाग बनत असताना आपण या ठिकाणी अधिकची त्यांची माहिती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत की नेल्सन मंडेला आणि त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे। त्यांना या एवढं कार्य करत असताना आणि वर्णभेदाविरुद्ध कृष्णवर्णीय असल्यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषी अभ्यादेय शासनाविरुद्ध संघर्ष करावा लागला आणि त्यांना त्या ठिकाणी त्यामुळे शिक्षाही झाली होती। आपल्या कृष्ण वर्णीय असल्यामुळे त्यांना जो विरोध होत होता, तिथल्या ज्या माणुसकीला जे काळीमा फासली जात होती, त्याच्या लोकांचा तिरस्कार केला जात होता, त्यासाठी अहोरात्र हे झटणारं व्यक्तिमत्व। त्यांना शिक्षा का झाली तर नेल्सन मंडेला हे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस ANC या संघटनेचे सदस्य होते। त्यांनी वर्णद्वेषाच्या अन्यायाविरुद्ध शांतता मार्गाने लढा दिला, पण जेव्हा शांतता मार्ग अयशस्वी ठरला तेव्हा त्यांनी मात्र अनखोंटो वी स्विच द स्पेअर ऑफ द नेशन नावाची लढाऊ शाखा स्थापन केली। आणि या ठिकाणी यांना सजा होण्यामागं कारण जे होतं त्याच्या मागं राजकीय विषय सुद्धा होता, राजकीय विरोध सुद्धा होता। मंडेला यांनी शासकीय वर्णद्वेषी कायद्याविरुद्ध आंदोलन चालवलेलं होतं, कारण की कृष्णवर्णीयांना त्या ठिकाणी समान अधिकार मिळत नव्हता, समान न्याय मिळत नव्हता। सशस्त्र संघर्ष चालवण्याचा जो आरोप होता त्याच्यामध्ये त्यांनी ANCच्या लढाऊ शाखेद्वारे सरकारच्या काही स्थळावर बॉम्ब हल्ले सुद्धा त्याचं आयोजन केलं होतं करण्याचं। लोकांना इजा होणार नाही याची खबरदारी मात्र त्या ठिकाणी घेतली गेली होती। रिव्होनिया खटला जो आहे 1964चा, मंडेला आणि त्यांच्या सहकार्यांना यामध्ये देशद्रोह, हिंसक कारवाया आणि सरकार उलथवण्याचा कट रचल्याचा आरोप त्या ठिकाणी तिथल्या त्या सरकारने त्यांच्याकडून करण्यात आला आणि त्यांना जुलै 1964 मध्ये मंडेला यांना आजीवन कारावास, लाईफ इम्प्रिझनमेंट ची शिक्षा सुनावली गेली। त्यांनी 27 वर्ष तुरुंगात काढली, त्यातील बहुतांश वेळ हा रॉबिन इस्लामच्या तुरुंगात होता। नंतर काय झालं, 1990 साली जागतिक दडपणामुळे आणि देशातील बदलत्या राजकीय वातावरणामुळे मंडेला यांची सुटका झाली। त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती 1994 मध्ये झाले। मंडेला यांनी वर्णद्वेषी शासनाविरोधात शासनाच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने जो लढा दिला, पण जेव्हा सरकारला ऐकून घेतलं नाही तेव्हा त्यांनी मात्र सशस्त्र संघर्ष सुरू केला होता आणि तोही लोकशाहीसाठी। आपल्या भारतामध्येही आपण बघतो की जेव्हा प्रेमाच्या भाषेनं इंग्रज ऐकले नाही तर त्यासाठी क्रांती झाली नाही, परंतु त्या ठिकाणी आपल्याला सशस्त्र क्रांती करावी लागली आणि त्या मार्गाने आपल्याला जेव्हा एक वटून सगळे भारतीय एकत्र आले तेव्हा आपणही त्या ठिकाणी स्वतंत्र आले। 27 वर्ष लोहाच्या गजाआड पण मन मात्र मोकळं। ते म्हणायचे स्वातंत्र्य हे फक्त माझं नाही, माझ्या लोकांचंही आहे। 1990 मध्ये त्यांची सुटका झाली आणि फक्त 4 वर्षात, अवघ्या 4 वर्षानंतरच ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बनले। दरवर्षी 18 जुलै रोजी साजरा केलेला नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन हा नेल्सन मंडेला यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो।
या व्यक्तिमत्वासाठी नेल्सन मंडेला यांनी रंगभेदाविरुद्ध अथक लढा दिला आणि न्याय, समानता आणि सर्वकायाचे समर्पण केले. 2009 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेला हा दिवस मंडेला यांच्या आयुष्यभराच्या वचनबद्धतेचा उत्सव साजरा करतो. प्रत्येकाला या संदर्भामध्ये माहिती असावीच, प्रत्येकाला सन्मान आणि आदराने वागवले जाईल असा समाज निर्माण करण्यासाठी मंडेला यांच्या आजीवन वचनबद्धतेचा उत्सव साजरा केला जातो. आणि हा दिवस जगभरातील लोकांना दयाळूपणा आणि समुदायासाठी केवळ 67 मिनिटे चालवण्याचं प्रोत्साहित करतो. हे 67 मिनिटेच का, जे वकील, कार्यकर्ते, कैदी आणि राष्ट्रपती म्हणून मंडेला यांनी सार्वजनिक सेवेसाठी समर्पित केलेल्या 67 वर्षाचं ते प्रतीक आहे. स्वयंसेवा करण्यापासून ते स्थानिक जे काही कारण आहे त्याला पाठिंबा देण्यापर्यंत हे कृती आपली आठवण करून देतात की लहान प्रयत्न देखील अर्थपूर्ण बदल घडू शकतात आणि मंडेला यांच्या एकता आणि करुण्याच्या वारशाचा सन्मान सुरू करू शकतात. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन 2025 ची जी काही थीम आहे तर ती विशेष अशी आहे. त्या ठिकाणी नेल्सन मंडेला फाउंडेशन घोषित केलेली आणि संयुक्त राष्ट्राच्या पाठिंब्याने 2025 ची थीम गरिबी आणि असमानतेशी लढणे अजूनही आपल्या हातात आहे अशी ही थीम आहे. या ठिकाणी आपण गोरगरिबाची मदत करत असताना हा शक्तिशाली संदेश व्यक्ती आणि समुदायाने सेवा, वकील आणि एकतेद्वारे गरिबी आणि असमानतेविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन करतो. एक मंडेला यांचे न्याय, समाज निर्माण करण्यासाठी आयुष्यभराचे समर्पण प्रतिबिंबित करतं आणि या महत्वाच्या जागतिक आव्हानांना तोंड देऊन त्यांचे कार्य सुरू ठेवण्याचा आपल्याला उद्युक्त करते. असे या महान व्यक्तिमत्वाला विनम्र आदरांजली आणि आपल्या आर्टिक एज्युकेशन परिवाराकडून सर्वांना यांच्या विचाराची प्रेरणा मिळत राहो. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.